स्वराज्याचा सूर्य छत्रपती शिवाजी महाराज. खूप वर्षांपूर्वी सह्याद्रीच्या कुशीत एक छोटा मुलगा राहायचा. त्याचे नाव शिवबा. त्यांची आई जिजाऊ त्यांना रामायण आणि महाभारतातील शौर्याच्या गोष्टी सांगत असे. या गोष्टींनी शिवबांच्या मनात अन्यायाविरुद्ध लढण्याची ठिणगी टाकली. जसजसे शिवबा मोठे झाले तसतसे त्यांनी आपल्या मावळ्यांसोबत मिळून स्वराज्य स्थापण्याचे स्वप्न पाहिले. रायरेश्वराच्या मंदिरात शिवबांनी आपल्या सवंगड्यांसह स्वराज्याची शपथ घेतली. त्यांच्यासोबत त्यांचा विश्वासू मित्र येसाजी सुद्धा होता. स्वराज्याचा विस्तार होत असताना अनेक शत्रू आडवे आले. बलाढ्य अफजल खान स्वराज्यावर चालून आला. प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवाजी महाराज त्याला सामोरे गेले. खान कपटी होता, पण महाराज सावध होते. औरंगजेबाने महाराजांना आग्र्यात कैद केले, पण महाराज डगमगले नाहीत. त्यांनी अतिशय चातुर्याने मिठाईच्या पेट्यांतून निसटण्याची योजना आखली. त्यांच्यासोबत त्यांचा लहान मुलगा संभाजी सुद्धा होता. आग्र्याहून सुटल्यानंतर महाराज कित्येक मैलांचा प्रवास करून राजगडावर पोहोचले. आपल्या मुलाला सुखरूप पाहून जिजाऊंच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले. स्वराज्याचा वाघ परत आला होता. तानाजी मालुसरे हे महाराजांचे अत्यंत विश्वासू सरदार. आपल्या मुलाचे लग्न सोडून ते कोंढाणा किल्ला जिंकायला निघाले. तानाजी आणि त्यांचे भाऊ सूर्याजी यांनी रात्रीच्या वेळी गडावर चढाई करण्याची योजना आखली. कोंढाणा किल्ला जिंकला, पण तानाजींना वीरमरण आले. ही बातमी ऐकून शिवाजी महाराजांचे हृदय भरून आले. तानाजींच्या बलिदानामुळे किल्ला मिळाला, पण महाराजांनी आपला सर्वात मोठा हिरा गमावला होता. अखेर तो सुवर्णक्षण आला. रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. गागाभट्ट या पंडितांनी महाराजांच्या डोक्यावर सोन्याची छत्री धरली आणि त्यांना छत्रपती ही पदवी दिली. संपूर्ण महाराष्ट्र आनंदाने डोलू लागला. महाराज केवळ योद्धेच नव्हते, तर ते प्रजेचे पालनकर्ते होते. एकदा विठोबा नावाचा एक गरीब शेतकरी आपली कैफियत घेऊन दरबारात आला. महाराजांनी त्याचे म्हणणे शांतपणे ऐकले आणि त्याला तात्काळ न्याय मिळवून दिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवले की जर मनात जिद्द असेल तर आपण कोणत्याही संकटावर मात करू शकतो. आजही सह्याद्रीचे कडे आणि गड किल्ले त्यांच्या शौर्याची साक्ष देत उभे आहेत. त्यांचे विचार आजही आपल्याला प्रेरणा देतात.